चार बेटा वरती कर ना तू आता. माझं नाव शेख आई उस्मान पटेल, प्रभाग हर्सूल 1 मध्ये मी उभा आहे. आणि सर्वप्रथम मी आमच्या राष्ट्रीय नेत्यांचं धन्यवाद करतो. तर त्यांनी मला एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. 1999पासून मी पक्षात काम करत आहे. तर त्याचं मला त्यांनी एक चांगलं फळ दिलेलं आहे. लोक म्हणतात बा पक्षात काम केलं तर काही मिळत नाही, परंतु मला पक्षात काम करताना पक्षात काम करत असताना मला 2 शाळा मान्यता मिळाल्या त्यांच्या पक्षातर्फे आणि परत माध्यमातून. आणि विशेष म्हणजे मी निवडणूक लढवत असताना का लढवत आहे याचं उत्तर म्हणजे ह्या वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये पाण्याची फार दयनीय अवस्था आहे. पाणी 15-15 दिवस नाही, 8-8 दिवस येत नाही. याच्याकरता आम्ही काही वर्षापूर्वी माननीय आयुक्त साहेबांना बी पत्र दिलं होतं का हर्सूल आणि हर्सूल परिसरातील जनतेला हर्सूल तलावातून पाणी पुरवठा करण्यात यावा. यासाठी आम्ही पत्र पण दिलं होतं, पण त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही. तर आता जर ह्या वार्डामध्ये एक तर पाण्याचा प्रश्न आणि त्यातल्या त्यात कचरा जागोजागी घरासमोर कचरा असतो, कचरा साफ स्वच्छता होत नाही, त्याच्याकडे लक्ष देण्यात येईल. परत रस्ते देखील चांगले नाही आहे, रस्ते देखील चांगले करण्यात येईल याच्यावर आमचं भरस आहे. परत त्याच्यानंतर शैक्षणिक बाबतीत विचार केला तर मी शिक्षण क्षेत्रातून आलेलो आहे आणि विद्यार्थ्याला शिक्षण कसं करता येईल, कसं देता येईल हे जास्त जोर देत आहे. आणि जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर देशात जावं, तिथून चांगलं शिक्षण घेऊन परत इथे यावं असे मी नियोजन करणार आहे, म्हणजे करत आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा होता का हर्सूल गावामध्ये अतिक्रमण हटव मोहीम राबवली, त्यातल्या लाभधारकांना म्हणजे मालमत्ताधारकांना पण नुकसान भरपाई मिळाली, त्यासाठी तुम्ही काय करणार? हां, आता हर्सूल गावामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते मला जर वाटतं एक काही न सांगता किंवा काही न बोलता जनतेला कळत न करता किंवा त्यांचा जे मोबदला आहे तो न देता त्यांनी अतिक्रमण पाळलेलं आहे. आणि यामध्ये बऱ्याच जनतेचे बऱ्याच आमच्या हर्सूल गावाच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर माझी एक आशा राहील का आता परत रुंदीकरण जर करायचं असेल आणि जे पाळलेलं आहे त्यांची भरपाई लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला कसा त्यांना देता येईल हे मी प्रयत्न करणार आहे. आणि रेग्युलर चालू आणि परत जे आता टॅक्स मला वाटतं इतर राज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स जे आहे ते फार कमी आहे मला वाटतं माझ्या जीवनात. पण इथं आपल्याकडं जास्तीत जास्त टॅक्स आहे, पाणीपट्टी जास्त आहे, घरपट्टी जास्त आहे. तर तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारांना काय आव्हान? मतदाराला एकच सांगाल का बुवा तुम्ही उमेदवार बघून उमेदवार कसा आहे आणि ते उमेदवाराचं पूर्ण चारित्र्य बघून मतदान करावे, म्हणजे वार्डात काहीतरी चांगलं काम करता येईल. आणि शहर जसं आयुक्त साहेबांचं शहर स्मार्ट शहर करायचं, तर आम्ही वार्ड हा स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू.